हो आहा. आहे कोकणचा साज आणि संगमेश्वरी बाग. या ठिकाणी देखावा सादर केला जातोय. वटपौर्णिमा मंडळी पुराणातली कथा आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्ञात असलेली कथा आहे. एके दिवशी सत्यवान आणि सावित्री हे आपल्या उदरनिर्वाहासाठी म्हणून आपल्याला जेवण बनवण्यासाठी म्हणून जे जळाला लाकूड लागतं ते लाकूड शोधण्यासाठी जंगलामध्ये जातात. सत्यवानानं हातामध्ये लाकडं तोडायला कुऱ्हाड घेतलेली आहे, फरशी घेतलेली आहे आणि ते जंगलामध्ये अरण्यामध्ये इकडे तिकडे फिरत आहे. कुठे एखादे चांगलं झाड मिळते का, लाकडं मिळतात का ते पाहत आहे. सावंतवाले आवाज जरा खाली आलाय, वर या. सावंतवाले आवाज वर या. सत्यवान आणि सावित्री या ठिकाणी जंगलामध्ये फिरत असताना इकडे तिकडे शोधत असताना अचानक सत्यवानाची नजर एका वडाच्या झाडाकडे जाते आणि तो सावित्रीला सांगतोय की या झाडाच्या फांद्या तोडून आपण आपल्या घरामध्ये घेऊन जाऊया. लगेचच तो या ठिकाणी झाड तोडायला सुरुवात करतो आणि त्याच वेळेला मृत्यूची देवता म्हणजे यमराज या ठिकाणी रेड्यावर बसून येतोय. यमराजाने आपला फास टाकला आणि सत्यवानाचे प्राण घेतलेले. सावित्री सत्यवानाला उठवते, अनेक परीने प्रयत्न करते. हे पतिराजा उठा, पतिराजा उठा, परत ती विनवणी करते. तिनं पाहिलं की त्या ठिकाणी यमराज आलेले. तिच्या लक्षात आलं यमराजाने आपल्या पतीचे प्राण घेतलेले. ती यमराजाकडे जाते, त्यालाही विनवणी करते. पुन्हा एकदा पतीला उठवण्याचा प्रयत्न करते. पतिव्रत सती सावित्री क्षमा मागते, पतीचे तुझी वदान दे यमा सांगते. सुंदर असा हा प्रयत्न सावित्रीचा या ठिकाणी यमराजाला विनंती करते. सावित्री ही पतिव्रता होती आणि असं म्हटलं जातं की पतिव्रतेच्या व्रतासमोर यम काय देव सुद्धा या ठिकाणी माघार घेतात आणि त्याचप्रमाणे सावित्री आपल्या पतीला उठवण्याचा प्रयत्न करते आणि यमराजाला सुद्धा विनंती करते. अखेर यमराजा सुद्धा सावित्रीच्या त्या पतिव्रतासमोर झुकला आणि त्याने सत्यवानाचे जे प्राण हिरावले होते ते प्राण त्याच्या देहामध्ये पुन्हा एकदा आणून सोडले आणि त्यानंतर परत एकदा सत्यवान जिवंत झाला. त्या काळापासून आज तागायत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला हिंदू स्त्रिया या पूजन करतात. आपल्या पतीच्या सौभाग्यासाठी त्या वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडावरती त्या ठिकाणी दोरा गुंडाळून आपल्या पतीला दीर्घायुष्य मागत असतात. असा सुंदर असा हा वटपौर्णिमेचा देखावा आपल्या समोर सादर करतायत फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक देवरू. अनेक स्त्रियांच्या डोळ्यासमोर आपली वटपौर्णिमा आली असेल. प्रेक्षकांनो, हा देखावा जर तुम्हाला भावला असेल तर एकदा खडखडीत टाळ्या होऊ द्या.
डौलावर काठी पडली आशा घुमायला लागला. आणि सगळ्यात पुढे येतोय पुन्हा एकदा भागवत धर्माची भव्य पताका डौलानं फडकवणारा हा निशाणवाला, ज्याला प्रेमानं सगळे देवरुखकरांची टिटवी असं म्हणतात. असा हा छोटा कलाकार सगळ्यात पुढे. त्याच्या पाठोपाठ झांजवाडा, पुन्हा 2 ढोल, 1 ताशा, पुन्हा 2 ढोल. पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संघ या ठिकाणी आपल्या समोर प्रवेश करतोय. आणि त्यानंतर या 6 जोड्या म्हणजे 12 कलाकार पालखी नाचवण्यासाठी. पालखीला स्पर्श झाला, वेळेला सुरुवात झाली. पहिला सूड मारला जातोय. पहिला नमस्कार श्री गांगेश्वराला, पहिला नमस्कार आयोजकांना, पहिला नमस्कार मान्यवरांना. सुरुवातीलाच मनोरा सादर केला जातोय. काही संघाने चालीने सुरुवात केली होती, या संघानं मनोऱ्यानं सुरुवात केली. प्रत्येक मनोऱ्याला 2 गुण दिले जातात. वा वा, सुंदर. आज या ठिकाणी श्री गांगेश्वर देवस्थान केळवली विक्रेवाडी यांच्या वतीनं आयोजित केलेली जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा भगवान गांगेश्वराच्या मंदिराचा 3रा वर्धापन दिन सोहळा आणि या 3ऱ्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं आयोजित केलेली स्पर्धा. आणि या स्पर्धेतला हा 3रा स्पर्धक, शेवटचा स्पर्धक आपली कला या ठिकाणी सादर करतोय. पारंपरिक पद्धतीचं हे वाद्य आणि या पारंपरिक वाद्यावर वाजवल्या जाणाऱ्या पारंपरिक वाद्याच्या चाली आणि त्याला साजेशा पारंपरिक अशा नृत्याच्या चाली. छोटा निशाणवाला, स्टार्ट टू एंड एकाच डाव्या हातामध्ये त्याचं निशाण पकडण्याची कला अतिशय सुंदर.
पालखीचा दांडा आपल्या हाताच्या मनगटावर घेऊन या ठिकाणी पालखी नाचवली जाते. वा वा. असं म्हटलं जातं की कोकणातला चाकरमणी मग तो मुंबईचा असू दे, पुण्यातला असू दे, नाही तर परदेशातला असू दे, एकदा का शिमग्याचे ढोल वाजायला लागले की प्रत्येक चाकरमान्याला आपल्या गावाकडची ओढ लागायला लागते. त्याच्या नजरेसमोर येते ती आपल्या गावची ग्रामदेवता, आपल्या गावातली पालखी. कधी एकदा पालखी खांद्यावर घेऊन नाचवेन असं प्रत्येक कोकणातल्या चाकरमान्याला झालेलं असतं. आणि शिमग्यामध्ये येऊन आपल्या ग्रामदेवतेची पालखी आनंदानं नाचवण्याची ओढ मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये असते. त्याच शिमगा सणाचा हा खेळ पालखी नृत्य. दोन कलाकार समोरासमोर. वा वा. आतापर्यंत मारलेली सगळ्या चाली ह्या एकाच वाद्याच्या चालीवर आहेत. सुरुवातीच्या सुरावरच सगळ्या चाली मारल्या जात आहेत. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची किमया वेगळी असते. जवळजवळ 5 ते 6 मिनिटं सूर मारला गेला आणि आता उरलेल्या पुढच्या मिनिटामध्ये बघूया किती चाली बदलल्या जाणार. शेवटचा कलाकार, शेवटचा संघ या ठिकाणी पुन्हा एकदा या देवरुख संघाकडून सुद्धा फुगडीचा प्रयत्न होतोय. ताळमेळ निश्चित महत्वाचा आहे. छोटा कलाकार. हा काशीवाला. वाह. एकदा या ठिकाणच्या आयोजकांना खरोखर धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत. परश्या खाडे यांच्याकडून या पालखी नाचवणाऱ्या कलाकारांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वाद्याचा प्रकार बदलतोय. चालू चौका दे गे मैना, चालू चौका दे गे मैना, ये बुगडी नाही आणली
यांचे सुपुत्र नटसम्राट प्रभाकरजी मोरे यांनी अजरामर केलेलं असं हे आपल्या कोकणचं पारंपरिक गीत आहे आणि सुंदर असं हे नमनाचं वाद्य या ठिकाणी वाजवलं जात आहे. पुन्हा एकदा सगळे कलाकार मार्गी जवळ येत आहे. अजून एक मनोरा लावण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा वाद्य बदललं जात आहे आणि आता जशी जशी वेळ निघत जातो तसं तसं आता कार्यक्रमामध्ये बदल होत जाणार. 4 कलाकार उभे आहेत, 4 कलाकार हातामध्ये आहेत. सुंदर असं दृश्य पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला मगाशी हातातल्या कलाकारांच्या नजरा जमिनीकडे आपल्या आकाशाकडे होत्या, आता जमिनीकडे आहे. ची नजर बघा बारीक असते. कुठल्या कलाकाराचा पाय रेषेला लागत नाही हे पाहिलं जातं. वर्षा घाडे यांच्याकडून परत एकदा या कलाकारांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वाद्याचा टोका बदलतो. शेवटच्या टप्प्यात या संघाचा हा परफॉर्मन्स या ठिकाणी आलेला आहे. अतिशय सुंदर. प्रत्येक चाल ही नवीन असली पाहिजे. प्रत्येक चालीमध्ये काहीतरी वेगळे पण असलं पाहिजे. एकच चाल जर डबल मारली तर पंचतीला मार्क देत नसतात. काहीतरी वेगळे पण असलं पाहिजे, व्हरायटी असली पाहिजे आणि ती मारत असताना दोन्ही कलाकारांचा ताळमेळ एकत्र असला पाहिजे. दोघांच्याही पायाचा ठेका, हातवारे, चेहऱ्यावरचे हावभाव या सगळ्या बारीक बारीक गोष्टी तर परीक्षण पंचांकडून चालू असतं. राजेंद्र घाडिये यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक निशाणीवाल्यासाठी आलेलं आहे. धन्यवाद. पुन्हा वाद्य बदलत आहे. छोटा निशाणवाला, छोटा झांजवाला. शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी या देवरुखकरांचा हा परफॉर्मन्स आलाय आणि ही स्पर्धा सुद्धा आता अंतिम टप्प्याकडे आलेली आहे. शेवटचे काही क्षण
या ठिकाणी शिल्लक आहेत. पुन्हा वाद्य बदलते. हो हो वा शाबास. पालखीला थोडासा झोका देऊन ती या ठिकाणी पालखीला चढली जाते. शेवटची 5 मिनिटे शिल्लक. देवरुख संघ शेवटची 5 मिनिटे शिल्लक. शिव पार्वती गजानना, शिव पार्वती गजानना, रंग भरू दे आमच्या घरा. खेळ खेळ गजानना, खेळ खेळ गजानना, रंग भरू दे आमच्या घरा. मंडळी नमन म्हणजे कोकणचा आत्मा, नमन म्हणजे कोकणची लोककला आणि याच नमनाचं हे वाद्य या ठिकाणी देवरुख संघाकडून सादर होत आहे. डोंगरावर बसून सुद्धा या ठिकाणी पालखी फिरवतोय. शेवटची 4 मिनिटे शिल्लक. पुन्हा वाद्य बदलतंय. पालखी खांद्यावर आलेली आधी ती सुटायचं. शेवटचे काही क्षण श्री देव गांगेश्वर देवस्थान केळवली निखरेवाडी यांच्या वतीनं या मंदिराच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित केलेली ही स्पर्धा. वाद्य बदललं. मंडळी गुजरातचा दांडिया महाराष्ट्रात कधी आला आणि अगदी वाडीवर कधी खेळायला लागलो आपल्याला कळलंच नाही. त्याच दांडियाचा वापर या ठिकाणी या देवरुख संघाकडून या पालखी नृत्यामध्ये केला जातो. परशा काडे यांच्याकडून परत एकदा या संघाला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटच्या क्षणाला आता मात्र वाद्य गतिमान होत आहे. ढोल गतिमान, ताशा गतिमान, सगळे सूर, सगळे कलाकार गतिमान, निशाणवाला, झांजवाला आणि अर्थातच वाद्य गतिमान झालं की नृत्य सुद्धा गतिमान होणार. शेवटचे काही क्षण आता या स्पर्धेचे अंतिम क्षण. सुंदर अशी सुरुवात केली करंबेळे संघानं. त्यानंतर मध्यांतराला सुंदर कार्यक्रम सादर केला बाल विकास मंडळानं आणि आता शेवट करतात फ्रेंड्स ग्रुप. शेवटची 2 मिनिटे शिल्लक. सूर मारला गेलाय. प्रत्येक वाद्याची सुरुवात सुरानं करायची आणि शेवट सुरानं करायचं. परात आणली जाते. परातीच्या काठावर उभं राहून हाही कलाकार पालखी फिरवण्याचा प्रयत्न करणार. परशा खाडे या संघावर बेहद खुश झालेला दिसतोय. परत एकदा 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
आज परीक्षा एन्जॉय करतोय. अतिशय सुंदर लोखंडी खेळ्यावर उभा राहून पालखी नाचवली जाते. शेवटचं मिनिट, लास्ट 1 मिनिट. काही सेकंद शिल्लक असताना या ठिकाणी श्रीदेव सोमेश्वर देवस्थान केळवली निखरेवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. हो हो, एकटा कलाकार संपूर्ण पालखी फिरवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सगळे कलाकार पालखी जवळ येत आहेत. 4 कलाकारांच्या खांद्यावर पालखी आहे. 2 कलाकार पालखीला लटकलेले आणि या ठिकाणी सुंदर अशी पालखी फिरवली जाते. अतिशय जबरदस्त या ठिकाणी उदो केला जातोय श्रीदेव गांधेश्वराचा. प्रेक्षक एकदा शेवटच्या